आज आपण बनवणार आहोत असा रस्सम राईस जो एकदा खाल्लात ना तर पोर्शन कंट्रोल विसरूनच जा. इतका फ्लेवरफुल, इतका कम्फर्टिंग आणि इतका चविष्ट लागतो की तुम्ही नेहमीपेक्षा डबल वाढून खाल आणि हात तोंडापर्यंत अगदी रॉकेटच्या स्पीडने जाईल. लंच किंवा डिनरसाठी जास्त काही बनवायचा कंटाळा आला असेल, पण तरीही हेल्दी, पोटभर आणि स्वादिष्ट खायची इच्छा असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. एकदा रस्सम मसाला बनवून ठेवला की हा रस्सम राईस फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होतो. चला सुरुवात करूया. पहिल्यांदा इथे एका कुकरमध्ये मी 1 कप तुरीची डाळ आणि 2 कप तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये भरपूर पाणी घातलं. आता 2 लाल पिकलेले टोमॅटो जाडसर कापून त्यात घातलं. त्यानंतर थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून तेल घातलं. तेल घातल्यामुळे शिजताना पाणी बाहेर येणार नाही कुकरच्या. आता कुकरला तुमच्या कुकरनुसार 4 ते 5 शिट्ट्या करून घ्या. मी इथे 5 शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत बनवूया इथे फ्रेश घरगुती रस्सम मसाला. एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तुरीची डाळ आणि 2 टेबलस्पून चण्याची डाळ हलकी लालसर होईपर्यंत भाजा. करपवू नका. यासाठी 2 ते 3 मिनिटं लागतात. यानंतर 1/4 कप एवढे अख्खे धने, 2 टेबलस्पून जिरे आणि 1 टेबलस्पून शहाजिरे घेतले. शहाजिरे हे साध्या जिऱ्यापेक्षा थोडे बारीक असतात आणि खूप छान फ्लेवर देतात. आता 1 टेबलस्पून काळी मिरी आणि 7-8 बॅडगी मिरच्या घातल्या. बॅडगी मिरच्यांमुळे सुंदर रंग आणि हलका तिखटपणा येतो. रंग अजून हवा असेल तर तुम्ही इथे 1-2 काश्मीरी मिरच्या देखील घालू शकता. शेवटी थोडा कढीपत्ता घालून सगळं साहित्य छान भाजून घ्या. जोपर्यंत मसाला थंड होतोय तोपर्यंत चिंच पाण्यात भिजत ठेवा. घाई असेल तर गरम पाणी वापरा, नाहीतर साध्या पाण्यातही भिजवू शकता. आता कुकर थंड झाला आहे, उघडून बघा. डाळ आणि भात, टोमॅटो छान मऊ शिजलेले आहेत. भाजलेला मसाला पूर्ण गार झाल्यावर मिक्सरमध्ये टाका. इथे एक छोटी पण खूप उपयोगी टिप आहे की मसाला वाटताना त्यात चिमूटभर मीठ घाला. त्यामुळे मसाला जास्त दिवस फ्रेश राहतो आणि त्याचा सुगंधही टिकून राहतो. हा रस्सम मसाला तुम्ही हवाबंद काचेच्या बरणीत भरून साधारण महिनाभर सहज स्टोर करू शकता. आता फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये 3 टेबलस्पून तूप गरम करा. हवं असेल तर इथे तेलही वापरू शकता. त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरा, 2 सुक्या लाल मिरच्या आणि थोडे काजू घाला. काजू हलके सोनेरी लाल झाले की कढीपत्ता घाला. ते रंगासाठी मी अर्धा टीस्पून काश्मीरी लाल तिखट घातलंय. आता इथे मी 2.5 टेबलस्पून एवढं तयार केलेला रस्सम मसाला घातला. फ्रेश मसाला असल्यामुळे कमी प्रमाणातही अप्रतिम चव येते. हलकेच काही सेकंद परता. मसाला जास्त भाजू नका, नाहीतर तो करपू शकतो. आता शिजलेला भात आणि डाळीचं मिश्रण कढईमध्ये घाला. भिजवलेल्या चिंचेचा कोळ काढून तोही इथे घाला. गरजेनुसार गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. रस्सम राईस फार घट्ट नसतो, थोडासा सेमी सॉलिड असा ठेवला तर खायला खूप छान लागतो. सगळं व्यवस्थित एकत्र करा आणि इथे मीठ चाखून पहा आणि गरज वाटली तर थोडं अजून घाला. मला थोडं कमी वाटलं, मी परत थोडंसं टाकलं इथे. मीठ टाकून झाल्यावर त्याला परत 2 ते 4 मिनिटं छान शिजू द्या. आता हे बघा किती सुंदर रंग आला आहे. आता फक्त 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर याला उकळी येऊ द्या, म्हणजे सगळे फ्लेवर्स एकमेकात छान मुरतील. आणि बस, आपला गरमागरम रस्सम राईस तयार आहे. केळाच्या पानावर सर्व करा आणि वरून तुपाची एक धार सोडा आणि गरमागरम आस्वाद घ्या. विश्वास ठेवा, एकदा हा रस्सम राईस खाल्लात की ही रेसिपी तुमच्या घरात पुन्हा पुन्हा बनवणार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी, कुटुंबियांना शेअर करा आणि सुनूच्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या, हेल्दी आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय. थँक्यू.